मी रोजच्या माझ्या नवऱ्याला नवीन नवीन रेसिपी खाऊ घालते, पण आज म्हणलं आपल्या स्वतःच्या आवडीची रेसिपी करावं म्हणून मी इथं सुशिला करायला घेतलाय. मुरमुरे पण इथं भिजून घेतलेत, कांदा टोमॅटो कट करून घेतलाय. आता आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा. शेंगदाणे, हिरवी मिरची टाकून परतून घ्यायची. आता एक चिरलेला टोमॅटो टाकून हाही चांगला परतायचा. हळद पावडर टाकून मिक्स करायचं आणि भिजलेले मुरमुरे टाकायचे. वरून चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मस्त असा माझ्या आवडतीचा सुशिला तयार आहे. खूप मस्त झालाय बरं का. आता मोह आवडीने झालाय खायचा. लगेच खाऊन घेते. खूप मस्त सुशिला झालेला आहे. पण आता सुशिला खाऊन झालं की शंभूची शाळा सुट्टी. आता शंभूला उन्हात आणायला जायचंय. पण नेहमीच मी उन्हात बाहेर जाताना ही डर्मडॉकची 4% नायसिनामाइड अल्ट्राव्हायलेट ब्राईटनिंग सनस्क्रीन वापरते. यामध्ये SPF 50 PA+++ आहे. पूर्वी मी सनक्रीम लावायची पण चेहरा ऑइली वाटायचा. हे वापरायला सुरुवात केल्यापासून तो प्रॉब्लेमच नाही. याचा हलका पर्पल टिंट लावता स्क्रीन लगेच फ्रेश आणि ब्राईट वाटते. तुम्ही बघू शकता चेहरा किती मस्त ग्लो आलेला आहे. आणि हो बर का, ही डर्माटॉलॉजिकल टेस्टेड आणि शेप आहे. आता मी हाताला सनस्क्रीन लावून तुम्हाला दाखवते बघा बिफोर आफ्टर रिझल्ट. एका हाताला मी सनस्क्रीन लावून घेतली, दुसरा हात आणि ते हात बघू शकता तुम्ही. आता दिवसभराची सगळी कामे तर झाली, पण आता माझा आवडता तो टाइम तो म्हणजे संध्याकाळचा मिड टाइम. तर झोपायच्या आधी मी रोज रात्री ही डर्माडॉकची 2% कोजिक ऍसिड नाईट क्रीम लावते. यामध्ये कोजिक ऍसिड, नायसिनामाइड, अल्फा अर्ब्युटिन आणि 10x राईस वॉटर आहे, जे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत करते. रात्री स्किनची नैसर्गिक रिपेअर सुरू असताना ही क्रीम तिचं काम करते. त्यामुळे सकाळी उठल्या स्किन अधिक ब्राईट, स्मूथ आणि नैसर्गिक ग्लो दिसतो. माझ्या स्किनची ही सिक्रेट जोडी आहे. दिवसा ही डर्माटॉकची सनस्क्रीन आणि रात्री ही डर्माडॉकची 2% कोजिक ऍसिड नाईट क्रीम. हे दोन्ही purple.com वर हायेस्ट डिस्काउंट युवर मध्ये उपलब्ध आहेत. खाली विवो प्रोजेक्ट वर बटनावर क्लिक करून तुम्ही नक्की घेऊ शकता.